FDTLच्या या सगळ्या सिस्टीमला फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली, कारण ही सेवा ताबडतोब पूर्ववत व्हावी। 4 सदस्यीय समितीची चौकशी समिती याच्यामध्ये DGCA ने नेमली। 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली। DGCA ने कालच इंडिगोच्या CEOला शोकास नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे। या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमान सेवा ज्या पुरवणाऱ्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट वाढले, म्हणून ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला। शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत ह्या सूचना देण्यात आल्या। लगेच 48 आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं, अशा अनेक प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल DGCAच्या माध्यमातून देण्यात आली। आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की झालेला प्रकार हा अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे। कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल। चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल।